आई म्हणते बाजारातून भाजी घेऊन ये, लिस्ट देते, आपण बाजारात जायला पण निघतो. मधातच कोणीतरी गप्पा मारायला मित्रमैत्रिणी भेटतात. आपल्याला एखादी वस्तू आवडते, आपण ती शॉपिंग करायला जातो. एखादी वस्तू खायची असते, ती खायला जातो. दिवस निघून जातो, पूर्ण वेळ हळूहळू जात असतो. आपण काहीतरी घेत असतो, पण जे महत्वाचं सांगितलेलं असतं आईनी तेच घ्यायचं विसरतो. आणि मग नंतर घरी आल्यानंतर म्हणते आई, अरे भाजी किंवा दूध आणली का? आपल्याला आठवतं की तेच आपण विसरलेलो असतो. तसंच आपण आपल्या स्वप्नांसोबत किंवा ठरवलेल्या कामासोबत सुद्धा करत असतो. आपण माहितीये, कामामुळे कमी थकतो, पण जे अर्धवट कामं केलेले असते त्यामुळे मात्र आपण जास्त थकतो. आणि मग वाटतं की माझंच लक्ष का लागत नाही कामात, किंवा माझंच लक्ष सतत विचलित का होतं. 10 गोष्टी एकाच वेळी करण्यापेक्षा एक गोष्ट एका वेळी केली तर कधी बरं असतं ना. 10 पावलं 10 दिशेने टाकण्यापेक्षा एक पाऊल एकाच योग्य दिशेने टाकलं तर उत्तमच नेहमी. नमस्कार, मी एकता तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. एक गोष्ट माहितीये, तुम्हाला आणि मला पण नक्की समजलेली आहे आणि ती मला थोडी उशिरा समजायला आली. जे लोक खूप मोठे आपल्या फील्डमध्ये यशस्वी असतात, ते एक गोष्ट महत्वाची आणि सगळ्यात जास्त करते, ते म्हणजे आपले महत्वाचे महत्वाचं काम एकच ठरवून एकाच वेळी आणि एकाच दिशेने करत असतात. म्हणजे जे महत्वाचं काम आहे ते सगळ्यात आधी करत असतात. त्यामुळे त्यांचं लक्ष विचलित होत नाही. त्यामुळे त्यांना जे ठरवलेले काही त्यांचे गोल्स असतात, प्लॅन्स असतात, त्यांच्या ज्या कुठल्या गोष्टी आहेत त्यांना खूप लवकर अचीव होतात. महत्व ते कशाला देत असतात? आपल्या सगळ्यात महत्वाच्या कामाला. तिथेच आपण चुकतो. कधी माहितीये, जेव्हा आपण कपाट साफ करत असतो तेव्हा आपल्याला एखादी नवीन वस्तू सापडते आणि म्हणतो, अरे हे तर आपण वापरायचंच राहिलं. आणि माहितीये, त्या क्षणी मला जाणवलं, अरे ही वस्तूच नाही तर आपले स्वप्न सुद्धा तशीच जुने पडलेले आपण विसरत असतो. स्वप्न म्हणजे तुम्हाला जी कुठली गोष्ट तुम्ही ठरवलेली आहे ती. म्हणजे स्वप्न सुद्धा कपाटात पडलेल्या त्या जुन्या वस्तूंसारखे होऊन जातात. माझं लक्षच विचलित होत आहे, कारण हेच की आपण सगळं विसरलेलो असतो. व्हिडिओच्या शेवटी आपण अशा 5 प्रॉब्लेम बघणार आहे की कुठल्या गोष्टींमुळे आपलं लक्ष सतत विचलित होत असतं. त्याचा जर आपण शोध घेतला तर आपलं सुद्धा लक्ष आपल्या कामावर लागेल आणि कुठली पण गोष्ट अचीव करायला, सगळ्यात जास्त त्याच कामावर फोकस करायला आपल्याला मदत होणार. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ सुरू करण्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. खरंच जर तुमच्या लाईफमध्ये कुठली गोष्ट फेल झाली, तुम्ही अपयशी झाले, तुम्हाला एखाद्या गोष्टीने खूप दुःख मिळालं, किंवा तुम्हाला असं वाटतं की तुमच्याच आयुष्यात सगळ्यात मोठं संकट येऊन कोसळलेलं आहे, तर त्याची जबाबदारी तुम्हाला तुमचीच घ्यावी लागणार ना. दुसरे कोणीतरी येणार नाही की ये बाबा मी तुला मदत करतो, ये बाबा मी हे करतो. तुला कुठली गोष्टीची खरंच गरज आहे, म्हणजे खऱ्या अर्थानं कुठल्या प्रेमाची, मायेची किंवा पैशाची, ठीक आहे, थोड्या वेळापुरतं, थोड्या काळापुरतं. नेहमी तुमची कोणी मदत करणार का? तुम्हाला स्वतः मदत करावी लागणार. तुम्हालाच एखाद्या संकटात तुम्ही पडले असाल तर स्वतःला काढावं लागणार. थोड्या वेळापुरतं, थोड्या काळापुरतं, प्रत्येक गोष्टींची मदत सगळे करतात आणि चांगलं आहे. एन्व्हायरमेंट, सगळ्या गोष्टी, मी कोणाला दोष देत नाही, पण आपणच आपल्या स्वतःला दोष का नाही द्यायचा की आपल्या समोर येणाऱ्या ज्या कुठल्या प्रॉब्लेम आहे त्यामध्ये आपणच स्वतःला टाकत असतो. आपणच आपल्या कामाला महत्व देत नसतो. किंवा पण आयुष्याच्या भागात म्हणा ना, असं नाही की ते आपल्याला सक्सेसच व्हायचं नाही. मग ते एखाद्याची मदत म्हणा, बोलणं म्हणा, काम म्हणा, माया म्हणा, प्रेम म्हणा, दुःख म्हणा, कुठलीही गोष्ट घ्या, ती प्रॉब्लेम आपण स्वतःच ओढून आणत असतो. कारण प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असते, योग्य काळ असते, त्याची एक योग्य जागा असते. आपण त्यावेळी त्या गोष्टीला तेवढं लक्ष देत नाही. आपलं लक्षच विचलित असते, म्हणून आपण नेहमी मागे राहत असतो किंवा एखाद्या प्रॉब्लेम मध्ये पडत असतो. त्यातली पहिली प्रॉब्लेम मला महत्वाची वाटली की आपण एखादं काम, नातं, प्रत्येक गोष्टींना आपण सुरुवात तर करतो, पण ती पूर्ण करायला येते ना तेव्हा आपल्याला वाटतं की नाही, मी नाही होऊ शकणार. खरं तर आपण त्या गोष्टीला पूर्णच करत नाही. मग असं नेमकं का होते की आपण त्या गोष्टीला पूर्ण करू शकत नाही? बघा, मोबाईलमध्ये आपण 10, 15, 20 ऍप ठेवतो, पण त्यातले असे किती ऍप आहेत जे रोजच्या जीवनात आपण वापर करत असतो त्याचा, आणि किती महत्वाचे असतात. मोबाईलमध्ये खूप सारे जर टॅब ओपन असले तर मोबाईल हँग होणार, तसंच आपलं जीवन पण. हीच महत्वाची प्रॉब्लेम असते की आपण कुठल्याही कामाला किंवा कुठल्याही गोष्टीला सुरुवात करतो पण पूर्णच करू शकत नाही. त्याला वाटते ना की मी हे तर काम करू शकत नाही, म्हणजे माझ्यात कमी, मला काही येत नाही. किंवा एखाद्या नात्यात आपण 100% देतो, मग आपल्याला वाटते की माझ्यातच कमी. नाही, आपल्यात कमी नाही, आपण ना त्या गोष्टीचं मूळच समजून घेतलेलं नसतं. आपण एखादं काम सुरू करतो, जर आपल्याला ते काम सुरुवातीला खूप कठीण वाटत आहे किंवा आपल्यासाठी ते नवीन आहे, तर आपल्याला त्याचं मूळ बघावं लागणार की ते गोष्ट कुठल्या अशा पिलरवर उभी आहे, पिलरला मी समजून घेतलं पाहिजे. आणि जेव्हा आपण मूळ त्याचं समजून घेऊ तेव्हाच आपल्याला जे खूप कठीण काम वाटतं ते सोपी वाटणार ना. जेव्हापर्यंत ते एकच काम आपण एका वेळेला पूर्ण करत नाही, तेव्हा स्वतःला सांगायची, एक काम पूर्ण केल्याशिवाय मी दुसऱ्या कामाला हात लावणार नाही. आणि प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीचं, कामाचं, रिलेशन म्हणा, अवतीभवती प्रत्येक गोष्टीचं मूळ समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. आपण तिथेच आजच्या काळात मागे पडलेलो आहे. आपल्याला कुठल्याही गोष्टीचं मूळ, रूट समजून घ्यायला खूप अवघड जातं आणि आपण
शेवट म्हणजे सगळ्यात टोकाला जी गोष्ट दिसते त्यालाच बघत असतो आपण. रूट पिलर समजून घेतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टी सोप्या वाटायला लागतात आणि गोष्टी सोप्या वाटल्या की आपण ते काम प्रेमाने करतो, त्याच्यात आपण 100% द्यायला प्रयत्न करतो आणि आपलं लक्ष सुद्धा त्या कामात लागते. हा एक गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती असते. खरंच आपल्याला माहित नसते का निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कुठली गोष्ट आपण मॅक्झिमम वेळ कन्झ्युम करत आहे? माहिती असते ना आपल्याला. स्वतःला विचलित करतो आणि स्वतःला महत्वच देत नाही. बघा, हा जो प्रेझेंट वेळ आहे ना तो कधीच येणार नाही आणि आपल्याला हा वेळ गेल्यानंतर जी कुठली वाईट गोष्ट येईल त्या गोष्टीतून आपल्याला कुणी सावरणार पण नाही. वेळ आपल्याला नेहमी एक चान्स देत असतो आणि तो आपण कुठल्या गोष्टीत निगेटिव्ह पॉझिटिव्ह कुठल्या गोष्टी अवतीभोवतीच्या घेतो त्यात खूप महत्वाचा रोल प्ले करत असतो. तो म्हणजे आपल्या वेळेचा आपण आपल्या स्वतःला कसं फूड देतो. आपण असं म्हणत असतो की माझं त्या गोष्टीत लक्ष लागत नाही, कारण इथेच ना की आपली स्टोरी आहे, आपल्याला घडवावी लागणार आहे. आपण आजचा वेळ हा उद्याचा आपला एक सुंदर अनुभव देऊन जात असतो. आपण सगळ्यांच्या स्टोरीज ऐकतो. का बरं? तुमची स्टोरी महत्वाची नाही का? मला तुमची स्टोरी नाही बनवायची आहे का बेस, की फक्त दुसऱ्यांच्या स्टोरीज ऐकायच्या आणि स्वतःला दुःखी करत राहायचं? मग आपण हेच म्हणायचं की त्यांच्या स्टोरी ऐकून त्यांचं बरं होत आहे, माझंच नाही. मग कारण काय? तुमचं का बरं होत नाही? आपल्या तशी कुठली गोष्ट आहे की ती आपण पूर्ण करू शकत नाहीये? वेळ तर दिला आहे ना देवाने सारखा आपल्याला, मग बनवा तुमची स्टोरी पण तशी. स्वतःचा त्रास, स्ट्रगल, दुःख ठीक आहे, आज कुठली प्रॉब्लेम असेल उद्या पुन्हा उठा, पुन्हा कामाला लागा. खरं तर तुम्ही पण एक हिरा आहे. तुम्ही पण आपला स्ट्रगल ऐकण्यासारखा बनवा. इतकं महत्वाचं काम, इतकं महत्वाचं स्वतःला बनवा, स्वतःच्या कामाला बनवा. ठीक आहे, जे झालं, तुम्हाला कोणी तोडलं, तुम्हाला कोणी दुखावलं, तुम्हाला कोणी खूप हर्ट केलं, त्रास दिला, काय ते धोका दिला म्हणतो आपण, खूप छळलं म्हणतो, ठीक आहे, पण तुम्ही आज उठा, स्वतःचं काम करा, स्वतःला महत्व द्या, स्वतःला जे कुठली गोष्ट चांगली करता येईल ते करा. कारण माहिती आहे, जी गोष्ट अनुभव देऊन जाते ना आयुष्यातली प्रत्येक गोष्टीतली, ती रिझल्ट सुद्धा देऊ शकत नाही. अनुभव म्हणजेच तुमचा रिझल्ट. दुसरा आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्याला वाटतं ना की आपल्याला प्रोग्रेस दिसत नाही म्हणून आपलं लक्ष डायव्हर्ट होतं. मग आपल्याला वाटतं ती गोष्ट मला जमत नाही, माझ्याकडे ती सुविधा नाही, मी ती गोष्ट कशी करू, मला काय म्हणणार कोणी. कन्सिस्टन्सी तर होती पण माझ्याकडे ना तेवढं पैसे वगैरे. हो ठीक आहे, एखाद्या रिलेशनशिप मध्ये पण बघा किंवा अवतीभोवती बघा, जेव्हा आपल्याला एखाद्या निगेटिव्ह वेनी कोणी बोलत असेल तर प्लीज तिथून स्वतःला तरी दूर ठेवणं शिका, अंतर ठेवणं शिका. मग ते आयुष्यातल्या कुठल्याही गोष्टीत असो. सगळ्यात पहिले काय करायचं ना, जर आपल्याला आपला प्रोग्रेस मेजर करायचा आहे, पहिले आपलं काम लिहा आणि आपल्या कामातली चुकी लिहा. आपण त्याला किती वेळ देत आहे ते लिहा. लिहिणं खूप महत्वाचं, जेव्हा आपल्याला आपल्या कामात प्रोग्रेस हवा असतो. आपण काम लिहिलं, आपल्या कामाची चुकी लिहिली. आता विचार करा, मी त्या कामाला खरंच वेळ देत आहे, तर वेळ देत आहे त्यातला किती वेळ मी प्रोडक्टिव्ह. दिवसाच्या शेवटी त्या कामाचा आढावा घ्या. बघा त्या कामातल्या काय चूक केल्या, बरोबर केल्या, त्या कामासाठी मी वेळ किती दिला, पुन्हा मी उद्या त्या कामाला बेटर कसं करू शकणार. जेव्हा आपण आपल्या कामाकडे लक्ष देतो, त्याचं निरीक्षण करतो, निरीक्षणातून जेव्हा रिझल्ट काढतो कुठल्याही गोष्टीत असो, त्या अनुभवातूनच आपण काहीतरी नवीन शिकून स्वतःला प्रोग्रेसच्या स्टेपनी नेऊ शकतो. आणि प्लीज प्लीज आपल्या कामाला प्राधान्य द्या. सगळे लोक आपल्या कामाला प्राधान्य देत असतात, तेव्हाच कुठे ती गोष्ट ते अचीव्ह करू शकतात. हे नक्की तुम्ही आपल्या बुकमध्ये नोट करून टाका. खरं जर तुम्हाला तुमचं प्रोग्रेस मेजर करायचं आहे ना, रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या बुकमध्ये लिहून ठेवा की मला हे उद्या करायचं आहे. आणि मोबाईलमध्ये झोपण्यापूर्वी अर्धा ते 1 तासापूर्वी अलार्म लावा रात्री, बरं का. आणि मग विचार करा की हा अलार्म मी कशासाठी लावला, म्हणजे माझ्या कामाला महत्व द्यायचं आहे. त्या गोष्टी रात्री लिहून काढा आणि पुन्हा सकाळी उठतो आपण ब्रश करतो ना, तेव्हा बोर्डवर, बुकवर, जिथे कुठे तुम्हाला उठल्याबरोबर ती गोष्ट दिसणार ना, तिथे ब्रश करताना वाचा त्या गोष्टीला. अच्छा, माझं हे काम आहे, हे काम आहे. रोज सकाळी उठल्यावर 5 वेळा ती गोष्ट वाचा आणि रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा 5 वेळा ती गोष्ट वाचून झोपा. आपल्याला आपल्या कामात खूप बदल दिसतो आणि लक्ष सुद्धा विचलित न होता आपलं लक्ष आपल्या कामावर लागतो. कामावर प्रेम करा बरं, खूप बरं वाटतं. इतरांवर तर प्रेम करतोच आपण, पण कामावर पण करा, बरं वाटतं. समाधान. तिसरी प्रॉब्लेम मला ही लक्षात आली की आपलं लक्ष काय विचलित होतं एकदा. आता त्याने ना आपण आपले गोल, ड्रीम्स, प्लॅन ना बदलवत राहतो. ठीक आहे, प्लॅन ए असू शकतं, प्लॅन बी असू शकतं, माझा पण आहे. आणि पूर्वी खूप जास्त ना मी बदलवत राहायची की नाही मला हे करायचंय. मला हे पण म्हणायचे की तू ना आयुष्यात काहीच करू शकत नाही. आपण आपल्या आयुष्यात एका ठराविक वेळेनंतर प्रत्येक व्यक्ती या जगातला असं कोणीच नाही की काही करू शकत नाही. करू शकतो, पण थोडं जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला ट्रॅकवर आणतो ना, तेव्हा लक्षात द्यायचं की नाही, मी 2-3 गोष्टी ठरवलेल्या आहे, त्या 3 गोष्टी तेवढ्या वेळेत मी नक्की पूर्ण करेन. बघा आता पावसाळा सुरू आहे, शेतकऱ्याने म्हटलं की मी आताच कापूस लावला तर आताच ते कापसाचं बी पडते आणि नंतर मग संत्रा लावते, मग मोसंबी लावते, तर मग तूर लावते. असं होणार का? नाही. एका जागी त्याला एकच पेरणी करावी लागेल ना, तेव्हाच कुठे एक झाड ते बरोबर वाढेल.
नाहीतर काय होणार, शेवटी काहीच उगवणार नाही, त्याचं नुकसान होणार. तसंच आपल्या जीवनाचं पण असतं ना, गोष्ट ठरवलेली आहे त्यासाठी आपल्याला त्रास होणार, आपल्याला दुःख होणार, कधी आपली तब्येत खराब झाली असणार, खूप काही प्रॉब्लेम येणार, तरी पण आपल्याला ती गोष्ट जी ठरवलेली आहे त्याच्या मागे तर धावावंच लागणार, त्याच्यासाठी समोर चालावंच लागणार. आपण जे ठरवलेलं आहे, लिहिलेलं आहे भिंतीवर, ते फक्त पाहण्यासाठीच नसतं ना. आणि इतक्या सोपी तर आयुष्यात कुठलीच गोष्ट नाही मिळत हो. आपणच आपलं दुःख पचवलेलं नाही, दुःखाचे धडे घेतलेले नाही, तर देव पण आपल्यासाठी काहीच करू शकत नाही, कारण तो आपल्याला संधी देतो. त्या संधीचं सोनं आपल्यालाच करावं लागतं. ते धडे आयुष्यातील व्यक्ती येणार, त्यांच्यामुळे मिळणार, दुःख येणार, त्रास येणार, फिजिकली मेंटली कुठली गोष्ट असू शकते, पण त्यातले धडे आपल्यालाच घ्यावं लागते. कारण माहिती आयुष्यात जर एखादा बदल करायचा आहे ना, तर तुमचं दुःख, कष्ट, घाम, तुमचे अश्रू सगळे सातत्य मागतात. तुमच्यात पण खूप 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 मोठी क्षमता आहे. तुम्ही प्रत्येक व्यक्ती खूप काही चांगलं करू शकता, स्वतःसाठी, समाजासाठी, आणि प्रत्येक गोष्टी तुम्ही तुमचं बेस्ट देऊ शकता. कारण तुमचे स्वप्न वेळ मागतात. जर तुम्ही दिशाच बदलली नाही तर स्वप्नही पूर्ण होणार नाही. आयुष्यातली प्रत्येक गोष्ट घडते ती आपली वेळ मागते. चौथी प्रॉब्लेम ना मला एक जाणवली, ती म्हणजे आपण ना मोटिवेशनच्या मागे धावतो. मला सांगा, हे मोटिवेशन नेमकं असतं काय? आहे ना तुमच्या स्वतःकडे मोटिवेशन आहे. लाईफमध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात सुख असतात, दुःख असतात, आपण रडलो असतो, आपण पडलो असतो, आपला जीव तोडला असतो कोणी, आपण कितीतरी कोणाच्या मागे धाव केलेली असतात, काटे टोचून घेतलेले असतात आपण दुसऱ्यांसाठी. स्वतःला आई बाबा आहेत, तुम्ही आहात, अवतीभोवतीचं वातावरण आहे, प्राणी आहे. बघा, कुत्रा, मांजर, गाय या प्रत्येक प्राण्यांकडून आपण शिकू शकतो. ते आपल्या खाण्यासाठी धावाधाव करत असतात. आपल्या आयुष्यात पण आपण काहीतरी अचीव करण्यासाठी, स्वतःसाठी, तसेच आपल्या स्वप्नांसाठी आपण धावाधाव करत असतो. मग बघा ना, तुमच्या आयुष्यातील सगळ्या दुःखांचा धडा घ्या आणि त्यालाच मोटिवेशन म्हणून त्यालाच पिळून घ्या, तुमच्या सगळ्या त्या त्रासाला, दुःखाला, आणि लिहून काढा बुकवर की ठीक आहे, मी एवढं सगळं सहन केलं, तर या सहन केलेल्या अनुभवातून मी माझं जी गोष्ट ठरवलेली आहे ती मी पूर्ण करू शकते. मला यासाठी लोक हसले, बोलले, काय नाही. कानाला अशा भिंती म्हणजे आपण कानात कापसाचे बोळे टाका आणि आपल्या कामावर लक्ष द्या. दुसरे काय म्हणतात याच्याकडे कधीच लक्ष द्या नको. चौथ्या व्यक्तींनी येऊन सांगितलं की तू धावते तेव्हा ते तुला पागल म्हणतात. ठीक आहे, म्हणू द्या, माझी हेल्प मला काय बरोबर वाटते. मी प्राण्यांना त्रास देत होती, निसर्गाला नव्हती, मी दुसऱ्या व्यक्तींना नव्हती, मी फक्त आपल्या कामात म्हणजे आपल्या स्वतःकडे लक्ष देत होती. ठीक आहे, माझ्या पायाला लागलं होतं, नाही चालता येत आपल्याला, कधी कधी नाही व्यवस्थित काही होत, हसू द्या, पण आपल्या सगळ्या दुःखांच्या सगळ्या गुन्हा पिळा आणि या वहीत लिहा. आपले स्वप्न लिहा, आपलं दुःख, आपले अश्रू लिहा. तुम्हाला तुमच्याच गोष्टींनी मोटिवेशन मिळायला नक्की मदत करणार. मी असं नाही म्हणत की दुसरे कोणी चांगले थॉट सांगत असेल, विचार सांगत असेल, स्टोरी सांगत असेल आणि तुम्हाला वाटत आहे ना, जे कुठले लोक आपापल्या फील्डमध्ये मोठे झालेले आहे त्यांची हिस्ट्री बघा, त्यांनी कसं दुःख सहन केलं, ते कुठल्या गोष्टीपासून आले, त्यांनी स्वतःला किती रात्र दिवस स्वतः मेहनत केली, त्या सगळ्या गोष्टीतून शिका आणि स्वतः धडे घ्या. आपल्याला वाटतं मोटिवेशन येऊ दे मग मी काम स्टार्ट करणार, असं काही नसतं. काम स्टार्ट करा, मोटिवेशनची वाट पाहिली तर कधीच काम सुरू होणार नाही. बरं, दात घासताना कधी मोटिवेशन लागतच नाही ना, तसंच आपण आपल्या कामाला पण सवय बनवा. कारण ब्रश करणे ही आपलं सवय झालेली असते. आपण आपल्या कामाला ढकलतो, आपण आपल्या कामाला तेवढं लक्ष देत नाही, म्हणूनच आपलं काम पण आपल्यावर लक्ष देत नाही आणि आपण सतत मागे राहतो. कामाला सवय बनवा, लिहून काढा, पॉझिटिव्ह टॉक करा, पण कामाला सवय बनवा, कामाला प्रायोरिटी ठेवा आणि कामावर प्रेम करा. रोज 20 मिनिटं स्वतःच्या कामाबद्दल विचार करा किंवा बोला, किंवा त्यासाठी तुम्ही काय करू शकता या सगळ्या गोष्टी करा. आपलं मूड असो किंवा नसो, आज आणि आता म्हणजे आपलं काम म्हणजे काम. पाचवी, आणि सगळ्यांना असं वाटतं आणि मला पण असंच वाटायचं की ठीक आहे, आता मी काय ठरवलं ना, तर एका वेळी सगळं मी मोठा बदल करणार किंवा ही सगळं काम एका दिवशी मी बदलवणार किंवा एका दिवशी करणार. पण इथे आपण सगळ्यात मोठी चूक करत असतो. हो, खरं आहे, आणि जे मी पण करायची. बघा, आपण जमिनीत झाड लावतो, ते काय एकाच दिवशी मोठं होऊन जातं का? किंवा त्याला सुरुवातीलाच फळं लागतं का? नाही ना. त्याला खत, पाणी सगळं द्यावं लागतं, त्याला हवा, सूर्यप्रकाश सगळ्या गोष्टी लागतात, तेव्हाच ते हळूहळू मोठं होतं. काही त्याचं सीझन आल्यानंतर ते फळं द्यायला लागतं. त्या झाडाला पण उन्हाळे, पावसाळे, हिवाळे सगळं सहन करावं लागतात. तसंच आपल्या जीवनात पण असतं. आपण म्हणतो ना, मी जे ठरवलंय की नाही बाबा आता मी मोठीच झाली पाहिजे, मोठंच झालं पाहिजे, सगळं मी काही एकाच वेळी नाही, आपल्याला सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागणार. निसर्गाचा एक नियम आहे, प्रत्येक गोष्ट ही आपण ठरवलेली मिळत असते. आपण त्याला मॅनिफेस्टेशन वगैरे काय म्हणतात, हो, पण ते ठराविक आपल्याला त्या सगळ्या गोष्टी द्यावा लागते. आपलं काम म्हणा, आपलं लक्ष म्हणा, आपल्याला सुख दुःख सगळ्या गोष्टी सहन करून स्टेप बाय स्टेप पुढे जायला लागतं. हे आपण समजूनच घ्यायला पाहिजे. आपल्याला जो एंड दिसतो सगळ्या गोष्टीचा, तो फक्त चकाचक करणारा दिसतो, पण त्यामागं खूप काही मेहनत, अश्रू, दुःख, त्रास
सगळं काही असतं. एखाद्या कामाची सुरुवात करतो, आपल्याला वाटतं की ती गोष्ट मला या काही महिन्यात मिळाली नाही, काही वर्षात मिळाली नाही, म्हणजे नाही मी आता ते सोडून टाकतो. काही लोक वर्षानुवर्ष इतके मेहनत करतात, इतकं स्वतःला झोकून देतात त्या कामात, तेव्हा कुठे त्यांना ते यश जे आपल्याला चकाचक दिसतं ते मिळत असतं. स्वतःशी बोलून बघा की ठीक आहे, मी ही गोष्ट ठरवलेली आहे ना, मग मी या गोष्टीत असं काय बदलू शकते जे आजपर्यंत मी करत आली, की माझ्या कामाला मी चेंज करू शकते किंवा त्याची दिशा बदलू शकते, काहीतरी इम्प्रूव्हमेंट करू शकते का. जेव्हा आपण स्वतःसोबत पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करतो ना, तेव्हा खूप काही बदलायला लागतं. पण तुम्हाला सुरुवातीला अनकम्फर्टेबल वाटेल, पण रोज आपल्या स्वतःच्या गोष्टीसाठी ना पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करायची सवय करा. जी मी स्वतः करते आणि मला खूप छान वाटलं ती गोष्ट जेव्हा मी ते आपल्या सवयीत आणलं. व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही एक गोष्ट नक्की करा. आज जे तुम्ही ठरवलेलं आहे ते लिहून काढा. विचारा, मी खरंच त्या गोष्टीला, त्या कामाला किती वेळ दिला. रोज जर तुम्ही खूप बिझी असणार तर सगळे कामं डिवाइड करा आणि महत्त्वाचं काम सगळ्यात आधी लिहा. मला पण पूर्वी असंच वाटायचं की माझं लक्ष का लागत नाही, तेव्हा जी कामं आहे आपली ती डिवाइड करून ठेवायची आणि सगळ्यात महत्त्वाचं काम लिहून ठेवायचं की खरंच मी त्या कामाला किती वेळ दिला. की मी जर खरंच माझ्या कामाला महत्त्व देत असेल तर मग मी माझं ते काम, आपण सेल्फ पॉझिटिव्ह टॉक करतो ना, तेव्हा एक खूप पॉझिटिव्हिटी मिळते. कारण या जगात असं कुणीच नाही की आपल्याला खूप समोर न्यायला मदत करेल जेव्हापर्यंत आपण स्वतःची मदत करणार नाही. तुम्हाला पण नक्कीच अनुभव आला असेल आयुष्यात. तुम्ही बघा, रडा पडा तुटा, तुम्हाला कोणी तोडणार, तुम्हाला खूप काटे टोचल्यासारखे आयुष्यात असे अनुभव, खूप मागे राहणार, फेल होणार, कुणाला काहीच फरक पडत नाही. हो, थोड्या वेळासाठी येतील ना, मदतीला येईल, तुमचे अश्रू पुसून द्यायला येईल, तुम्हाला कोणी सांत्वना द्यायला येईल, पण तेवढ्याच वेळापुरते किती वेळ येईल ना ते पण लोक आपल्यासाठी. आणि का म्हणून आपण पण ती अपेक्षा करायची. तुम्ही नाही आहे, देवाने तुम्हाला युनिक बनवून या धर्तीवर पाठवलेलं आहे, तर मग तुम्हाला तर तुमच्या सगळ्या गोष्टींची स्वतः जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावंच लागणार. तेव्हाच कुठे आपण आपलं लक्ष आपल्या कामावर देऊन आपण स्वतःला बदलू शकतो. अन्यथा आपण कारण देऊ, आपल्याला त्या गोष्टी तशा वाटेल आणि हे सगळं कारण देऊ आपण स्वतःला थांबवू. लक्षात ठेवायचं, आपली रेस, आपलं जीवन, आपल्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आपण. घोडा जेव्हा धावतो तेव्हा सरळ लक्ष ठेवतो ना, तसंच आपल्याला पण आपल्या जीवनावर, आपल्या सगळ्या गोष्टींवर तेच लक्ष ठेवायचं आहे जे तुम्हाला साध्य करायचं आहे, अचीव करायचं आहे, इतरत्र नाही. कारण कुठलीही गोष्ट झाली तरी शेवटी काय, 2 दिवस, काही वेळापुरतं आधार, सपोर्ट म्हणतो ते द्यायला येतात. पण सगळ्यात महत्त्वाचे तुम्ही एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला कुठली फिजिकल प्रॉब्लेम होणार, बेडवर पडणार, तेव्हा तुम्हाला चांगले लोक सोडून जाणार किंवा तुमच्याजवळ येणार नाही. अरे यांच्या बेडचा वास येतो, मेडिसिनचा वास येतो, अशा सुद्धा सगळ्या गोष्टी होतात आयुष्यात. म्हणून तुम्ही तुमचं लाईफ, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी, या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला पण असं वाटत असेल ना की आयुष्यात मी सगळ्या गोष्टी करते पण माझं कामात लक्ष लागत नाही, नेमकं प्रॉब्लेम काय होत आहे, तर या 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. एक गोष्ट ठरवा, ती एकच गोष्ट पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. सकाळी उठलं की 10 गोष्टीची लिस्ट तयार करून ठेवायची नाही करायची, पण त्यातलं महत्त्वाचं काम, जे आपलं महत्त्वाचं काम आहे, त्याला सगळ्यात पहिले वर लिहायचं आणि ते आधी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा. आणि जर आपल्याला त्या कामासाठी नवीन आयडिया आली तर लगेच बुकमध्ये लिहून ठेवा. कारण जेव्हा आपण लिहून ठेवतो आपल्या आयडिया, तेव्हा आपल्याला पुन्हा मदत होते पॉझिटिव्हिटीने काम करण्यासाठी. प्रोडक्टिव्हिटी सुद्धा आपल्या कामात येते जेव्हा आपण लिहायला सुरुवात करतो. प्लीज नक्की जर तुम्हाला लाईफ चेंज करायचं आहे ना, तर लाईफमध्ये गोष्टी लिहायला शिका. रोज जे काम ठरवलं आहे ते नक्कीच थोडं करा. एका दिवशी पूर्ण काम करू नाही, रोज थोडं काम करा. खूप समाधान आणि बेस्ट रिझल्ट मिळायला मदत होते. आणि जेवढा पण वेळ ते रोज काम कराल ते मनापासून. शेवटचं सगळ्यात महत्त्वाचं, जे काम आपण ठरवलं होतं, जे काम आपण केलं, ते दिवसाच्या शेवटी स्वतःला विचारा, खरंच मी ते काम मनापासून केलं का? बस एवढंच. लक्ष आपल्या कामावरच राहणार आपलं मग. आणि यामुळेच तुमचा जास्त वेळही जाणार नाही आणि ज्या गोष्टी तुम्ही ठरवलेल्या आहे, महत्त्वाच्या गोष्टी, त्या पण पूर्ण होणार. एकच काम, एकच दिशा आणि त्या दिशेमध्ये सतत मेहनत हवी. व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर प्लीज कमेंट नक्की करा स्टार्ट म्हणून. आणि थँक्यू सो मच.